नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिप 2024 या प्रश्नपत्रिकेतील पेपर 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी यातील राहिलेले 25 क्वेश्चन अभ्यासणार आहोत। याचा पार्ट 1 आपण ऑलरेडी यूट्यूबला टाकलेला आहे। त्यामध्ये 50 पैकी 25 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि पुढचे जे 25 क्वेश्चन आहेत ते आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला, आत्ताचा पहिला प्रश्न आहे, एक आकृती दिलेली आहे, घनाकृती दिली उलगडलेल्या स्वरूपात। सोबतची आकृती ठळक रेषांवर दुमडून घन तयार केल्यास खालीलपैकी कोणती आकृती तयार होणार नाही। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, कोणती आकृती तयार होणार नाही। तर एकदम सिंपल आहे। तर आपल्याला याच्या विरुद्ध बाजूवर कुठले अंक येतील ते लक्षात घ्यायचे आहे। तर विरुद्ध बाजूमध्ये एक बाजू असते, म्हणजे सपोज आपण जर पाहिलं तर 5 च्या अपोजिट काय होईल, 6 येईल। म्हणजे 5 हे जर बॉक्स दुमडला तर 5 च्या विरुद्ध 6 येईल, म्हणजे 5 च्या विरुद्ध 6 अंक येईल। ओके, त्यानंतर 1 च्या विरुद्ध 3 येईल, 1 च्या विरुद्ध 3 हा अंक एक शोधून घेऊया आपण। आणि नंतर राहिलं 2 च्या विरुद्ध 4। अशा पद्धतीने याच्यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध बाजूवरील अंक येतील। ठीक आहे ना। पहिल्यांदा काय काम करायचं, अपोजिट बाजूला कोणते येतील ते आपण ठरवून घ्यायचं। तर या ठिकाणी अशा जोड्या येतील। तर आता आपल्याला लक्षात आहे, सपोज एक बाजू दिसली तर तिच्या अपोजिटची दिसत नाही। म्हणजे बघा, वरची बाजू दिसली तर तळाची बाजू दिसणार नाही। आता आपल्याला बाजू माहिती नाहीये, पण त्या बाजूवर कुठले अंक आहे आपण फाइंड आउट केलंय। म्हणजे 5 दिसला तर 6 दिसायला नको, कारण ते दोघं एकमेकाच्या अपोजिट आहेत। 1 दिसला तर 3 दिसायला नको, कारण ते पण अपोजिट आहेत। 2 दिसला तर 4 दिसायला नको, कारण ते पण अपोजिट आहेत। म्हणजे विरुद्ध बाजूचे अंक दिसायला नको। तर पहा, 1 च्या विरुद्ध 3 दिसत नाही, 2 च्या विरुद्ध 4 दिसत नाही, 5 च्या विरुद्ध 6 दिसत नाही। म्हणजे ही आकृती बनवली जाऊ शकते। ठीक आहे। आता 1 आणि 3 हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि इथं तर शेजारी दाखवलेले आहेत, असं होऊ शकत नाही आणि म्हणून ही आकृती तयार होऊ शकत नाही। 1 च्या विरुद्ध 3 दिसत नाही, 2 च्या विरुद्ध 4 दिसत नाही, 6 च्या विरुद्ध 5 दिसत नाही, हे होऊ शकते। 2 च्या विरुद्ध 4 दिसत नाही, 3 च्या विरुद्ध 1 दिसत नाही, ही पण होऊ शकते। फक्त आकृती क्रमांक 2 बनवली जाऊ शकत नाही, म्हणून याचं उत्तर घेऊ ऑप्शन 2। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडायचा आहे आपल्याला। तर आपण याचं थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं आहे, मग आपल्या लक्षात येईल काय होतंय ते। तर मी काय करतो, एक ऑब्झर्वेशन करण्यासाठी आकृतीला वाटल्यास नंबर देतो, 1 2 3 4 असे एक रेग्युलर नंबर होते। आता याच्यात काय चेंज झालं बघा, 1 नंबरचा जो त्रिकोण होता तो इथे गेला, 1 नंबरला लास्ट टाकला। 2 नंबर याला दिला होता मी, तो इथे आला। 3 नंबर दिला होता तो इथे आला आणि इथं हा याला दिला होता मी 4 नंबर। म्हणजे 1 2 3 4चं काय झालं, 3 2 4 1 असं झालं। आता मी याला जर परत म्हटलं 1 2 3 4 असं जर सिक्वेन्स केला तर परत एकदा असंच होईल बघा। आता वरचे लक्षात घ्या, हा गट जर पहिला धरला तर याच्यातून पुढे जाताना काय होतंय, तर काय होतंय बघा, परत एकदा इथं काय झालं, 1 नंबरला हा आला, म्हणजे याचा नंबर इथं झाला 3 ला इथे घेतला। त्यानंतर 2 नंबरची आकृती आली, त्यानंतर इथं 4 इथं घेतला आणि परत 1 नंबरचा लास्ट। आता बघा, हे ओरिजिनल नंबर असे, तर त्याला 3 2 4 1 3 2 4 1 असं होत आहे। तर इथं पण मी 1 2 3 4 असे नंबर दिले, तर आपल्याला 3 2 4 1 म्हणजे 1 नंबरला 3 म्हणजे त्रिकोण पाहिजे। 1 नंबरला त्रिकोण 2 आकृतीत आहे, बघूया पुढे। नंतर 2 म्हणजे हा षटकोन पाहिजे, इथे पण आहे, इथे पण आहे। त्यानंतर आपल्याला पाहिजे 4 म्हणजे हा पाहिजे, तर इथं आहे, इथे नाही। आणि लास्टला 1 पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर येईल। तर पहिल्या गटातल्या ज्या आकृती आहेत त्याला पहिल्यांदा 3 नंतर 2 नंतर 4 नंतर 1 अशा सिक्वेन्सने घेतलेला आहे। हे या ठिकाणी लय वापरलेला आहे। तर क्वेश्चन नंबर 53, खालील संख्या मालिकेत संख्या विशिष्ट क्रमाने मांडल्या आहेत, तो क्रम लक्षात घेऊन चुकीचे पद ओळखायचे। हे पाहता या ठिकाणी 3 आणि 6, आता 2 अंक मालिका आहेत, या ठिकाणी लक्षात घ्यायचे 3 आणि 6 यामध्ये काय फरक येतो बघूया।
3 आणि 3 6, 3 प्लस 3 6, 6 आणि 10 याच्यात प्लस 4 झाले, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 बरोबर, 15 आणि 6 21 बरोबर. म्हणजे हे बरोबर आलं. +3 +4 +5 +6, पण याच्यातलं काही चुकीचं पद आपल्याला सापडलं नाही, हे सगळं व्यवस्थित आहे. तर बाकीच्यांचं लक्षात घेऊया. इथं 64 आहे, इथं 26 आहे, इथं 7 आहे. तर बघा 64 ही मला वर्गसंख्या पण जवळ वाटते, घनसंख्येच्या जवळ वाटते. तर इथं काय 64 म्हणजे, आणि इथं 26 जर पाहिलं तर मग आपल्याला घनसंख्या घेणं जास्त योग्य आहे. म्हणजे काय झालं, 64 बरोबर काय, तर 4चा घन वजा 1 63. हे पहा या ठिकाणी काय, 4चा घन वजा 1 63. इथं 3चा घन किती 27 वजा 1 27 बरोबर. त्यानंतर इथं 2चा घन किती 8 वजा 1 7 बरोबर झालं. आता या ठिकाणी पाहिजे मला 1चा घन वजा 1, तर 1चा घन 1 वजा 1 0 व्हायला पाहिजे, पण या ठिकाणी 1 दिलेला आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर. 2 अंक मालिका आहेत, एक म्हणजे 3चा फरक, 4चा 5चा 6चा, आणि दुसऱ्यामध्ये काय घन वजा 1 घन वजा 1. तर यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील. पुढील क्वेश्चनकडे जाऊया आपण. हा देखील सिंपल क्वेश्चन आहे. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला, तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी स्पष्ट दिशा दिलेली नाही आहे, परंतु मावळता सूर्य यावरून दिशा ठरवायची. मावळता सूर्य कुठे मावळतो, पश्चिमेला. तर मी काय करतोय पहा, तुमच्यासाठी एक थोडंसं स्टार काढतो दिशांचं. तर ह्या सगळ्या आपल्या दिशा आहेत. तर आ द न प वा उ ई पू. ओके, मावळत्या सूर्याला नमस्कार केला तिने, म्हणजे तिचा चेहरा कुठे होता ते आपण लगेच याच ठिकाणी शोधून घेऊया. मावळत्या सूर्याला नमस्कार केला म्हणजे तिचा चेहरा होता पश्चिम दिशेला. ठीक आहे ना. आता पहा, नमस्कार करणारी 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळली. तर आपण याचा व्यवस्थित अभ्यास केलेला. 135 अंश म्हणजे कसं, तर पहा या ठिकाणी 45 अंशाचा कोन असतो. ओके, आणि हा उजवे डावा म्हणजे 90 अंशाचा असतो. आता पहा इथं तोंड इकडे आहे, तिचा उजवा हात या बाजूला जातो, बरोबर का. आता 135 अंशात वळाली म्हणजे 45 45 45, म्हणजे तिचं तोंड झालं ईशान्येकडे. हे झालं 135, एकदा झालं 135. पण तू 135 एकदा नाही वळाली, 2 वेळा. हे पहा 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळाली. एकदा आली इथे ईशान्येला, परत 135 म्हणजे 45 45 45, म्हणजे तिचा चेहरा कुठं आला आता, दक्षिणेला. इथं झाले परत एकदा 135, आणि उजवी साईड बरोबर, उजवीकडे दोनदा 135 135 वळाली. वळून तिने सरळ घरात प्रवेश केला, म्हणजे आता तिचा चेहरा कुठे आलेला आहे, दक्षिणेला. तर हे समजा तिचं घर समजूया आपण. तर तिने सरळ घरात प्रवेश केला, म्हणजे प्रवेश करताना तिचा चेहरा कुठं होता, दक्षिणेला. तर तिच्या चेहरा नाही विचारलं तर घराचे प्रवेशद्वार, तर घराचं प्रवेशद्वार असेल उत्तरेला. तर म्हणून याचं उत्तर आपल्याला द्यायचं ऑप्शन नंबर 3 उत्तर. किती सोपं आहे बघा. पश्चिम, त्यानंतर 45 45 45 135 एकदा 135 दोनदा उजवीकडे, आणि नंतर तिचं तोंड येतं दक्षिणेला. तर अशीच घरात प्रवेश केली, मग घराचं तोंड उत्तरेला. ठीक आहे, जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब उत्तराकृतीतून निवडा. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये काय बदल होतो, वरची बाजू खाली, खालची बाजू वर, एवढाच बदल होतो, बाकी काय होत नाही. म्हणजे काय व्हायला पाहिजे या आकृतीमध्ये, ही बाजू खालच्या बाजूला जायला पाहिजे. तर असं फक्त एकाच आकृतीत पहा, पहिल्याबरोबर कळतंय. असा इकडच्या बाजूने असा उलटा व्हायला पाहिजे, इथेच दिसत आहे. म्हणजे ही इकडंच तोंड राहिलं पाहिजे, फक्त खाली आलं पाहिजे. तर बाकी कुठेही ते दिसत नाही. तर ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे असाच एकदम सोपा. तर याला पण आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब सांगायचं आहे. तर एकदम सिंपल आहे, पाण्यातील प्रतिबिंब काढायचं तर वाटल्यास आपण डायरेक्ट काढूया. हा असा P होईल, हा असा R बनेल. कसा बनेल, हे पहा असा बनेल, असा R बनेल.
त्यानंतर हा एन असा होईल, हा असा होईल, असा एन बनेल. बघा बरं असं कुठं आहे पी, हे पहा PRN ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर येईल, ऑप्शन नंबर 4. तर असं याचं उत्तर यायला पाहिजे. हे झालं याचं पाण्यातील प्रतिबिंब. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आपल्याला. खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता? एकदम सिंपल वारंवार प्रश्न आहे. अक्षरमध्ये क्ष हे जोडाक्षर आहे, ज्ञानेश्वरमध्ये ज्ञ आणि श्व हे दोन्ही पण जोडाक्षर आहे, श्रेयसमध्ये श्रेय जोडाक्षर आहे, मृग हे जोडाक्षर नाही, रू आणि लू हे जोडाक्षर नसतात, मृग हे जोडाक्षर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर. खालील काव्यपंक्तीत अकारांत शब्दापेक्षा इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे? अकारांत, अंत म्हणजे शेवट, असा होतो असे शब्द, आणि इकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी वेलांटी आहे, दुसरी वेलांटी आहे ई, असा इकारांत शब्द. तर आपण शोधूया. प्रियतम, म हा झाला एक अकारांत, आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग हा झाला दुसरा अकारांत, शेवटी अ येतो बघा उच्चार, वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व, गंध एक झाला ना, गंध ही एक तिसरा अकारांत शब्द आला, सर्व फुले. तर अकारांत किती आले? अकारांत शब्द आले 3. कोणते? प्रियतम, रंग आणि गंध. आता आपल्याला इकारांत शब्द, प्रिय आमुची 1, भारत माता आम्ही 2, सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 इकारांत झाले 5. तर आपल्याला काय म्हणलंय? इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे? तर इकारांत कितीने जास्त आहे? तर 5 - 3 बरोबर 2 ने जास्त, 2 ने जास्त आहेत इकारांत. तर 2 ने जास्त पर्याय क्रमांक 1 हे आपण याचं उत्तर घेऊया. 2 ने जास्त इकारांत शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आहे. वरील अक्षर मालिकेतील एच आणि आर या अक्षरादरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा 3/4 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील? तर हे सिंपल प्रश्न आहे. तर पटापट शोधूया. एच या ठिकाणी आहे, आर या ठिकाणी आहे. या पैंमध्ये किती संख्या झाली? हे 5 6 7 8 9. एच आणि आर मध्ये किती आहेत? एच व आर मध्ये किती आहेत? 9 आहेत. तर 9च्या 3/4 अक्षर पाहिजे मला. तर मग काय केलं? 9 गुणिले 9च्या 4/3 बोललंय. 9 गुणिले 4/3, 9 चौक 36/3 म्हणजे 12 2 24 12 3 36 12 अक्षरे मध्ये असलेलं शोधायचं यांच्यामध्ये. तर डी आणि एन यांच्यामध्ये 10 अक्षरे येतात, 9 अक्षरे येतात. त्यानंतर 23 आणि 21 11. तर याच्यामध्ये 12 येऊ शकतात. पहा बरे. के आणि डब्ल्यू, के या ठिकाणी आहे, डब्ल्यू या ठिकाणी आहे. तर हे 5 4 9 10 11 यांच्यामध्ये 11 चाले. ठीक आहे. यम आणि एक्स ह्याच्यामध्ये किती येतात पहा? 13 आणि 24 याच्यामध्ये 11 येतील, 10 11 येतील. आर आहे 18 नंबरचा आणि ई आहे 5 नंबरचा. तर पाहूया याच्यामध्ये किती येतात आर आणि ई. तर या ठिकाणी आर आहे आणि ई डायरेक्ट या ठिकाणी आहे. तर 5 5 10 आणि 2 12 बरोबर 12 अक्षरे येतात कुणामध्ये? आर आणि ई आणि आर मध्ये. तर 12 अक्षरे मोजायचे ई आणि आर मध्ये. ऑप्शन 4 हे आपलं उत्तर, क्वेश्चन नंबर 59. जाऊया पुढील प्रश्नाकडे. वरील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज किती? आता बरंचसं काम दिलेलं आहे. प्रत्येकाच्या अंकांची अदलाबदल करायची आहे. तर अंकांची अदलाबदल करून आधी लिहावं लागेल आपल्याला. हे पहा, 13 साठी मी काय लिहिलं? 13 1 3 ऐवजी 3 1 31 झालं. 95 साठी 5 9 असं लिहिलं. 17 साठी 7 1 असं लिहिलं. 53 साठी काय लिहिलं?
3 5 35 असं लिहिलं, 37 साठी लिहिलं 73, 76 साठी लिहिलं 67, 19 साठी लिहिलं 91 आणि 41 साठी लिहिलं 14. तर ही आता झाली माझी फक्त अंकांची अदलाबदल, प्रत्येक संख्येतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल करायची आणि तयार होणाऱ्या कोणत्या संख्या घ्यायच्या, मूळ संख्याच घ्यायच्या, बाकीच्या नाही घ्यायच्या. बाकी कट करूया. यामध्ये 14 मूळ संख्या नाही आहे, कट करून टाकलं. 23 7 91 हे पण नाही आहे मूळ संख्या, येईल आपण कट करून टाकलं. ठीक आहे. त्यानंतर 35 पण मूळ संख्या नाही आहे, याला पण कट करून टाकलं. तर या बाकीच्यांची आपल्याला करायची बेरीज. तर 31 59 71, 31 59 71, त्यानंतर आहे 73 आणि 67, 73 आणि 67 लिहायचं, सॉरी 67 घेऊया आणि यांची करूया बेरीज. 7 3 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 12 9, 12 9 21, हातचे गेले 2, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 7 17 आणि 7, 17 आणि 7 24 आणि 6 30, 301 अशी बेरीज आहे. हा एका पर्यायामध्ये 301, तर 301 ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर राहील. गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर पहिलं आहे धाम. हे पहा, धाम म्हणजे आपण म्हणूया आपलं घरासाठी असतो, धाम, आलय, ओके, आणि सदन हे सगळे घराचे शब्द आहेत. ओके, आलय, सदन, धाम, घर, घर जे आपलं राहायचं त्याचे समानार्थी शब्द आहेत. ग्रह हे वेगळं आहे, म्हणजे ग्रह हे आपलं उत्तर राहील ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथेच आहे, थोडंसं वरती घेतो. पहा क्वेश्चन आहे पुढचा. तर पुढचा क्वेश्चन काय आहे, 54 78 66 आणि 36 यातलं वेगळं ओळखायचं आहे. आता याच्यात बरेचसे उत्तर परीक्षेत दिलेले आहेत, 2-3 म्हणजे 2-3 उत्तर, म्हणजे हा प्रश्न बऱ्याच वेळा कट झालेला आहे. पण तरी देखील त्यापैकी एक उत्तर सांगायचं तर 54 78 66, तर 36 ही वर्ग संख्या आहे बाकीच्यांपेक्षा, म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 घेऊया. हे देखील उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर 63 नंबरचा क्वेश्चन आहे, याच्यातला आपल्याला वेगळा शोधायचा आहे. तर शोधा बरे. तर या ठिकाणी असं आहे की 12ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. तर मी येतं 12ने भाग देतो, याला पहा, भागिले 12, 12 1 12, इथं राहतील 7, 12 7 72, याला 12ने भाग गेलेला आहे. त्यानंतर याला भाग देऊन पाहूया. हे पहा, 12ने भागलं, 12 दुने 24, 24 आणि किती उरले 6 आणि 1 7, म्हणजे 22 7 72, 12 7 72 हा भाग गेलेला आहे. त्यानंतर इथं पहा, 12ने भाग दिला, 12 7 72, 1 उरला, 12 1 12. तर या ठिकाणी जर भाग दिला 12ने, पूर्ण भाग जात नाही. तर आपण काय करूया, ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर घेऊया. याचं काय कारण सांगायचं की सर्व 12ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, पर्याय 4 वगळता. तर म्हणून याचं उत्तर घेतलं ऑप्शन नंबर 4. क्वेश्चनकडे जाऊया. यामध्ये काय होतंय पहा, तर पहिल्यांदा एक लेफ्ट राईट असं चेंज होतं, इथं पण लेफ्ट राईट चेंज होत आहे. ठीक आहे ना. तर या ठिकाणी लेफ्ट राईट दिसत नाही, म्हणून याला आपण उत्तर घेऊ शकतो. इथं तरी लेफ्ट राईट असं होत आहे, समजा इकडं रेषा होती तर हे. आणि दुसरं एक याच्यात सिक्वेन्स असा येतो की समजा अप डाऊन पण चेंज होत आहे. या ठिकाणी लेफ्ट राईट बरोबर अप डाऊन होतं, याला पण अप्लाय होतं. तर अप डाऊन याला अप्लाय होत आहे, कारण याच्यात आतमध्ये काही नाही. तर इथं अप डाऊन म्हणजे हे वरती गोल होता, वरच राहिला, म्हणजे चौथ्यात पण कन्फ्युजन आहे. तर प्रश्नपत्रिकेत त्याची 2 उत्तरं दिली आहेत, 3 आणि 4. तर लेफ्ट राईट आणि अप डाऊन चेंज होतं, या नियमानुसार 2 उत्तरं याची घेतलेली आहेत. म्हणजे 2 ज्यांनी लिहिले, 2 इंच बरोबर. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर यातला ऑड आपल्याला ओळखता येईल, सिंपल आहे. यासाठी तुम्हाला काय आयडिया सांगतो पहा. तुम्ही कुठेतरी एका बाजूला तोंड करायचं. सपोज मी एफच्या या बाजूला जर तोंड केलं, तर हे जे माझे येतं हे उजव्या हाताला येतात. ठीक आहे ना. दरवेळेस असंच तोंड करायचं. आता माझं तोंड या बाजूला जाईल, तर हे माझ्या डाव्या हाताला गेले, म्हणजे हे रॉंग झालं. इकडं तोंड करा बघा, हे उजव्या हाताला बरोबर आलं. इकडं तोंड केलं तर बरोबर उजव्या हाताला आलं. फक्त या ठिकाणी काय होतं, डाव्या हातालाच गेलेलं आहे, म्हणजे रोटेट करून सुद्धा ही पोझिशन येऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
रहीमचे आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट आहे। रामचे 3 वर्षापूर्वीचे वय 9 असेल तर त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे, असा वयवारीवरचा क्वेश्चन आहे। तर हा क्वेश्चन सोडवायचा कसा, तर एखाद्याचं वय जर दिलं असेल तर तो क्लू पकडायचा आणि त्याच्या सहाय्याने सोडवायचा। तर आता पहा, या ठिकाणी रामचे 3 वर्षापूर्वीचे वय दिले, तर राम याचं 3 वर्षापूर्वी किती होतं, 9 वर्ष वय होतं रामचं, 9। मग त्याचा आज किती असेल बघा बरे, तर आज 9 × 3 = 12 अधिक 3 करावं लागेल, 12 वर्ष। पहा, रामचं 3 वर्षापूर्वी 9 होतं, तर मग आज 9 अधिक 3 = 12 म्हणजे रामचं वय मिळालं। रहीमचे आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे। आता रहीम याचा आजचंच पाहिजे सगळ्यांचं, आपण आजच्या कॉलममध्येच देऊ। रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे, रामचं आजचं 12 आहे, मग रहीम झाला 12 × 2 = 24। हे पहा, एकदम सिंपल झालं। आता पुढं काय म्हटलं आपल्याला, असून रहीमचे आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट आहे। रहीमचे आजचे वय जॉनच्या वयाच्या 4/3 पट आहे, मग जॉनचं रहीमच्या 3/4 येत असतं बघा। हे पहा, रहीमचे वय जॉनच्या वयाच्या 4/3 असेल तर मग आपल्याला जॉनवरून रहीमवरून जॉन काढायचं आहे। इथं काय सांगितलं, रहीमचे आजचे वय जॉनच्या वयाच्या 3/4 पट आहे, 4/3 पट आहे, जॉनच्या वयाच्या 4/3 पट आहे। मग जॉनचे वय रहीमच्या वयाच्या याला उलटं करायचं, 3/4 पट। मग आता जॉनचं वय कसं काढायचं बघा, जॉन बरोबर रहीमच्या वयाच्या किती याच्या उलटं 3/4, रहीमचे वय रहीमच्या 3/4, मग रहीम आहे 24 × 3/4, तर 4 × 1 = 4, 4 × 6 = 24, 7 × 18 म्हणजे जॉनचं वय मिळालं आपल्याला 18 वर्ष। आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय, त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती, तर तिघांची आजची वय हे आहेत, त्यांची बेरीज करूया। 2 × 4 = 6 × 8 = 14, हातचा गेला 1, 4 × 1 = 5, 54 वर्ष ही त्यांच्या आजच्या वयाची बेरीज येईल। ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर येईल 54 ऑप्शन। हे पहा, पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे। एकदम सिंपल क्वेश्चन आहे, याला काही जास्त सूत्राची आवश्यकता नाही। किती त्रिकोण आहे, हे पहा, मी नंबर देतो छोट्याला 1 2 3 4 5 6, मी छोटे छोटे त्रिकोण मोजून घेतलेत। एकूण त्रिकोण बरोबर हे 6 लिहिले मी पहिले, कोणते छोटे पहा, 1 2 3 4 5 6, ओके। आता याच्यात प्लस करत जायचं आहे आपल्याला, प्लस। आता पहा, ह्या दोघांचा मिळून 1, 5 आणि 6चा मिळून 1 इथं ॲड केला, ओके। तर ह्या 1 2 3 4चा मिळून 1 असा मोठा, तर हा पण इथं 1 ॲड केला, त्यानंतर हा 1 हा 1, हे 2 ॲड केले आणि सगळ्यात मोठा 1 असा 1 ॲड केला, तर किती झाले बघा, 2 3 4 5 आणि 6 11, तर या आकृतीत 11 त्रिकोण आहेत असं आपण उत्तर घेऊया, ओके। 11 म्हणजे किती नंबरचा, ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर। पुढील प्रश्नाकडे जायचं आहे आता आपल्याला। खालील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे। प्रश्न शोधूया। तर हा पहा, एक मला वर्ग संख्या दिसते, कशाचा वर्ग आहे हा, 11चा वर्ग आहे, हा 13चा वर्ग आहे, तर हा कितीचा आहे, 17चा वर्ग आहे बरोबर, ज्याची वर्गसंख्या पाठ आहे त्याचे उत्तर बरोबर येईल। हा आहे 19चा वर्ग आहे, 19चा वर्ग आहे पहा, 11 13 17 19, आता हा कशाचा वर्ग आहे पहा बरे, हा 29चा वर्ग आहे, 29चा वर्ग 841। मग आता या संख्या जर पाहिल्या तर 11 13 मूळ संख्या, 15 नाही घेतली म्हणजे 17 मूळ संख्या, यानंतर 19 ही मूळ संख्या। आता आपल्याला 19 ते 29 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 21 नाही तर 23 मूळ संख्या आहे, 25 27 नाही, म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त 23चा वर्ग घ्यायचा आहे, 23चा वर्ग। तर 23चा वर्ग किती येतो, तर 23चा येतो 529, ऑप्शन नंबर 4 23चा वर्ग।
आता या ठिकाणी कशी मालिका आहे, मूळ संख्यांच्या वर्गांची मालिका आहे, म्हणून आपण 23चा वर्ग घेऊया 529. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा 91, 82, 74 डिसेंडिंग होत गेलेलं आहे. बघू काय झालं डिसेंडिंग. आपण फरक काढूया. 91 आणि 82 यामध्ये कितीचा फरक आला, 9चा. ठीक आहे ना, 9चा फरक आहे. 82 आणि 74 याच्यामध्ये 8चा फरक आलेला आहे. 74 आणि 67 तर याच्यामध्ये कितीचा फरक आला, 7चा फरक आलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी कितीचा फरक आला, 5चा आणि या ठिकाणी पण 5चा. आता आपल्याला कसं वाटत होतं की असं आहे काय 9, 8, 7, 6, 5 पण इथं दोनदा ठिकाणी 5 आलं. मग आता कशाचा फरक केला हे आपल्याला थोडंसं शोधावं लागेल. तर फरक कसा केला बघा, यातला जो दशक स्थानचा अंक आहे हे पहा 9 याच्यातून वजा केला, 91 वजा 9 तर इथं 82 वजा हा दशक स्थानाचा वर्ग 8 वजा केला, 74 वजा हा 7 वजा केला. तर आता 67 वजा किती करायचं, 6 वजा करायचा 67 मधून. 67 वजा 6 तर याचं उत्तर येईल 61. इथं आलं 61. मग 61 मधून किती वजा करायचे, परत 6 वजा करायचे. 61 वजा 6 तर किती येईल 55. बरोबर आलं उत्तर आपलं. इथं परत 6 वजा करता येईल, मग 55 येईल. 55 वजा हा दशक स्थानचा 5, इथं पण 5, पुढं 4 येईल. म्हणजे 61 हे याचं उत्तर येईल. ऑप्शन 1 आहे. ऑप्शन 1 म्हणजे काय केलंय, दशक स्थानचा अंक वजा करून पुढची संख्या घेतलेली आहे, अशी इथं मालिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आपल्याला. एकदम सिंपल क्वेश्चन आहे पहा. क्वेश्चन मागच्या जागेवर काय येईल, आकृती एकदम सोपी आहे, शोधूया. हे पहा, बाण पहिल्यांदा या ठिकाणी आहे, नंतर खाली गेला म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरतोय, मग वरती बाण पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी वरती बाण नाही, याला खोडतो मी, हे तिन्ही ठिकाणी वरती आहे. आता डॉट पहा, हा इथे होता, इथे गेला, इथे गेला. आता आपण या बाजूला डॉट पाहिजे मला, या बाजूला. तर या बाजूला या दोन आकृत्यात आहे, इथं चुकला म्हणून मी याला कट केला. आता या दोन आकृतीत पाहूया. तर याची हे जे ओपनिंग आहे, तोंड आहे, ते पहिल्यांदा या बाजूला आहेत, नंतर वरती गेले, नंतर इकडं आलेत. आता खालच्या बाजूला तोंड पाहिजे, तर याचं हे चूक झालं. तर ऑप्शन 3 हे याचं उत्तर आपल्याला घेता येईल. खालील प्रश्न आकृतीत आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा ओळखायची आहे, एकदम सोपा भाग असतो. आरशातील प्रतिमामध्ये काय बदल होतो, डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी. आरशातील प्रतिमा पहा. तर आता अप डाऊन चेंज होत नाही, वरच राहील. आता ही इकडची बाजू इकडे येईल, म्हणजे ह्या दोन आकृत्या बरोबर आहेत. हे उलटे चेंज झाले, हे दोन आकृत्या कट होईल, कारण आरशामध्ये वरची बाजू खाली जात नाही, फक्त डावी उजवी. तर आता या दोन आकृत्यामध्ये बघूया. हा बाण या दिशेला आहे, तो असा या दिशेला बनायला पाहिजे, तर दोन्हीकडे झालाय, म्हणजे इथं पण काही नाही. त्यानंतर पण याच्यात काही असलं ब्लॅक असा डॉट नाही आहे, यांनी एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर मग हे कट करतो मी आणि ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर घेत आहे. पहा, इतक्या सहज आपण याचं उत्तर दिलं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन असा आहे. तर याच्यात आरशातील प्रतिमा सांगायची, एकदम सोपं आहे. आरशातील प्रतिमा आता आपण याचं असं सांगू शकतो पहा, या पद्धतीने जर इथंच आरशातली प्रतिमा काढायची असेल तर आपल्याला असं करता येईल, असा आणि असा एक घेता येईल. ठीक आहे. त्यानंतर हे याच्याकडे तोंड करून होईल, असा 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 होईल. ठीक आहे. त्यानंतर हा 7 कसा होईल, इकडच्या बाजूला असा जाईल आणि असा होईल. तर हे कुठे आहे पहा, असं कुठं दिसतंय, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. तर ऑप्शन 4 हे याचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल. तर भावनिक बुद्धिमत्ता, त्यानंतर सामाजिक बुद्धिमत्ता यावरती हा क्वेश्चन डिपेंड आहे. तर त्याला तेथेच माराल तर हे चुकीचं आहे. त्याच्याशी मैत्री तोडाल चुकीचं आहे. मित्रांमध्ये त्याची बदनामी कराल चुकीचं आहे. तर गैरवर्तन करू नकोस असे त्याला नीट समजावून सांगणे हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन 4 उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला वाटेल मी त्याला मारेल ते उत्तर लिहायचं नाही, नाहीतर मार्क जाईल निघून. ठीक आहे. हां. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, शाळेने तुम्ही कधीही न केलेल्या विभागाची, कधी काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर तुम्ही काय कराल. तर काम बदलून देण्याचा आग्रह धरेल हे चुकीचंच आहे. कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करायचा प्रयत्न करेल हे बरोबर आहे. काम बदलून न दिल्याने गैरहजर राहणे चुकीचं आहे. कामाचे स्वरूप समजून न घेता जबाबदारी स्वीकारेल हे पण चुकीचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर आहे.
ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2024ची जी क्वेश्चन पेपर आहे ती पूर्ण अभ्यासलेली आहे. ही तुम्ही पहा, तुम्हाला नक्कीच परीक्षेला याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.